धडधड धडधड असा आवाज करत घराकडे निघालेली जनता एक्सिलेटरवरून उतरून कार्ड पंचिंगसाठी लाईनीत उभी राहत होती. बघता बघता लाईन लांबच लांबत गेली. यांत्रिकी नियमाप्रमाणे समिधा पुन्हा उठली आणि कार्ड पंच करून गुहेतून बाहेर येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला हसऱ्या चेहऱ्याने हाय हॅलो करत फक्त 2 मिनिटाच्या वेळेसाठी आर्जव करत होती. 2 काय, अगदी 1 मिनिटही लागणार नव्हता तिला क्रेडिट कार्डची माहिती सांगण्यासाठी. हे तिचं रोजचं काम. क्रेडिट कार्ड विकणे. पण लोकांना घरी जायची इतकी गडबड की ते समिधाला अगदी हाताने दूर लोटत तिला ओलांडून समोर जात होते. याही गाडीत तिला कुठलंच सावज भेटलं नव्हतं. हो, सावजच असे तिचं नव्हे तर तिच्या बॉसचं म्हणणं होतं. तिच्या लेखी प्रत्येक ट्रीपमागे कमीत कमी 5 जणांची शिकार व्हायला हवी. खूपच डिमांडिंग होता समिधाचा बॉस. मेट्रोतील प्रवासी पटापट स्टेशनच्या बाहेर गेले आणि मेट्रो स्टेशनमधून लगेच सामसूम झालं. समिधाला काही क्षणाची उसंत मिळाली. ती पुन्हा बाकड्यावर निवांत बसली. 2 महिन्यापूर्वीचा तिला तिचा जॉईनिंगचा दिवस आठवला. तिच्या आवडत्या लकी आकाशी पंजाबी ड्रेसमध्ये ती खरं तर केवळ इंटरव्ह्यू देण्यासाठी म्हणून ऑफिसात आली होती. इंटरव्ह्यू छान झाला. त्यांनी तिला लगेच जॉईन हो म्हणून सांगितलं. ती पण बऱ्याच दिवसापासून बेकार होती म्हणून तिने जॉईन होण्याचा निर्णय घेतला. 8 दिवसातच ओरिएंटेशन आणि प्रोडक्ट ट्रेनिंग झाल्यावर तिला फील्डवर पाठवण्यात आलं. तिचं काम म्हणजे क्रेडिट कार्डची माहिती सांगून ती कार्ड विकणे. सुरुवातीचे काही दिवस बरे गेले. सिनियर ऑफिसर सोबत असल्याने तिचा सेल चांगला झाला. मग मात्र बॉसने ह्या पूर्ण स्टेशनची जिम्मेदारी तिच्या एकटीवर सोपवली. सिनियर ऑफिसरचा सपोर्ट नसल्याने तिला मात्र ही जिम्मेदारी निभावणे अवघड जात होतं. कामाचा आढावा घेण्यासाठी बॉस रोज संध्याकाळी फोन करायचा आणि मग काय पुढची 5 मिनिटं फक्त आणि फक्त त्याचं झापणं चालायचं. मग जास्त सेलसाठी काही बाई सूचना देत सुटायचा. इतक्यात दुसरी मेट्रो आली आणि धडधड आवाजानं समिधाची तंद्री भंगली. पुन्हा एकदा समिधा यंत्रवत होत कार्ड सेलसाठीची कामे करू लागली. पण याही खेपेला तिच्या हाती काहीही लागले नाही आणि थोडी कोमेजूनच ती परत बाकड्यावर स्थानापन्न झाली. पर्समधली नॅपकिन काढून तिने घामाने कोमेजून गेलेला चेहरा खसखसून पुसला. घाम पुसताना तिला बॉसच्या सेलसाठीच्या सूचनांची आठवण झाली आणि तिच्या ओठावर हसू फुटले. बॉस तिला कधी हेअरस्टाईल चांगले करायला सांगायचा तर कधी ड्रेसिंग चेंज करून बघ म्हणायचा. फिट्ट जीन्स आणि टी शर्टचा पण सुझाव त्याने तिला दिला होता. हे सगळं करण्यासारखं असल्याने समिधाला त्यात काही गैर वाटत नसे म्हणून तिने ते आत्मसात पण केलं. अगदी तंगीच्या काळातही तिने 2 जीन्स आणि टी शर्ट्स खरेदी केल्या होत्या. ह्याचा तिला फायदाही झाला. काही कार्ड्स खरंच विकल्या गेली पण जीन्सचा परिणाम जास्त काळ टिकला नाही. पण तिचा सेल पुन्हा डाऊन झाला. वेळेनुसार पुन्हा तिसरी गाडी आली. नाही म्हणायला 1-2 जणांनी विचारपूस केली पण कार्ड लाईफ टाईम फ्री आहे का आणि ह्यावर तिनेही राजा हरिश्चंद्राच्या पोरीप्रमाणे खरं काय ते उत्तर दिलं. आणि मग काय शेवटी तिच्या हाती ह्याही खेपेला अपयश आलं. पुन्हा ती बाकड्यावर टेकली. ती बॉसच्या कालच्या आलेल्या कॉलबद्दल विचार करू लागली. तिचा चेहरा रागाने लाल झाला. तिने बॉसला 2-4 शिव्या झाडत दात ओठ खाल्ले. ती विचार करू लागली, बॉस असशील ऑफिसमध्ये, हा काय समजतो मला, म्हणे उद्या मिनीज घालून ये, मग कस्टमर खेचले जातील. ते बघ. तिला तिचे गावाकडचे दिवस आठवले. तीच ते सोबर राहणीमान आणि ड्रेसिंग सेन्सेसची कॉलेजची प्रोफेसर नेहमीच स्तुती करायचे. काय मजाल होती तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची. तिच्या सभ्यतेचा दरारा होता तसा. आणि हा बॉस म्हणतो मिनीज घाल म्हणून. खरं तर तिला बॉसचा खूप राग आला होता. तसल्या रागातच तिला गाडी आल्याचा आवाज आला. पुढची मेट्रो आली होती. तिने पुन्हा कार्ड विक्रीसाठीचा प्रयत्न चालू केला. रागाने असेल पण कदाचित या कैफेला ती जरा जास्तच अग्रेसिव्ह होती आणि तिला पण आशेचा किरण गवसला. कोणीतरी तिचं ऐकून घेण्याची तयारी दर्शवत होतं. त्याने समोरच्या बाकड्यावर बसून बोलू अशी स्वतःहून तयारी दाखवली. समिधाच्या चेहऱ्यावर छान स्मित झळकलं. मग दोघे बाकड्यावर सरसावले. चांगला माणूस निवांत वाटला तिला. आता कसंही करून क्रेडिट कार्ड विकायचं हे तिने मनाशी पक्क केलं. माणूस पेहराव्यावरून तरी बरा वाटत होता. मराठी थोडी अस्पष्ट बोलत होता. बहुधा अमराठी असावा. मग तिने संभाषण हिंदीमध्ये चालू केलं. कार्डसंबंधी इत्थंभूत माहिती त्याने तिला सांगितली.
त्याचा हावभाव तरी त्याला सर्व गोष्टी पटल्या असाव्या असा तिने अंदाज केला आणि फॉर्म भरायचं काम म्हणून विचारले. ह्यावर त्याने होकार देत स्वतः फॉर्म भरतो म्हणून तिच्याकडून पेन आणि फॉर्म मागितला. समिधा फॉर्म देत असताना मात्र त्याने जाणून बुजून तिच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. समिधाला हे बिलकुल पटलं नाही. तिने झट तिचे हात मागे घेत नाराजी दर्शवली आणि सॉरी सर म्हणून फॉर्म भरण्यास सांगितला. त्यावर तो बेशरम कुचकट हसला आणि फॉर्म भरण्यास सुरुवात करत तिला अगदी खेटून बसला. फॉर्म वाचल्यासारखं करत मग त्याने तिला निरर्थक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. समिधाला त्याचा फार राग येत होता, पण तिने तो आवर्त घेतला. कारण जर रागराग केला तर हाही कस्टमर हातचा गेला तर तिला ते परवडण्यासारखं नव्हतं. मग बॉसने तिला धारेवर धरलं असतं. इकडे हा मात्र चेकाळला होता. समिधाकडून विरोध नसल्याचं समजून तो जास्तच शेफारला होता आणि संधी साधून त्या माणसाने तिच्या मांडीवर हळूच हात ठेवला. आता मात्र समिधाचा संयम सुटला. तिच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या. तिला जाणवलं तिच्या कानशिलावरची नस ताड ताड उडत होती. नाकाचा शेंडा आणि गाल गुस्स्याने लालबुंद झाले. ती कापऱ्या स्वरातच किंकाळली, स्टॉप धिस नॉनसेन्स. पण ह्यावर तो निर्लज्ज माणूस न घाबरता तिच्याकडे झुकत तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागला आणि दुसऱ्या क्षणी धाडकन असा आवाज आला. समिधाने अगदी मोकळ्या हाताने त्या फडतूस माणसाच्या गालफाड लालबुंद करून टाकले. तो मात्र गाल चोळत चोरासारखा पळून जाण्याच्या तयारीत होता. पण इतक्या सिक्युरिटीने तिकडे येऊन त्याला ताब्यात घेतलं. उभी असलेली समिधा पूर्णपणे बिथरली होती. तिने जवळच्या बाकड्यावर आधार घेत स्वतःला सावरलं. हळूहळू ती स्थिर होत शांत झाली आणि तिला जाणवलं ह्या असल्या विनयभंगाला मोडीत काढायचं असेल तर चपराक हेच योग्य अस्त्र आहे. विजयी मुद्रेने समिधा शांतपणे बाकड्यावर बसली, पण अगदी ऐटीत, आणि एकदम तिला स्वतः आयर्न लेडी इंदिरा गांधी असल्याचा भास झाला.